पुढे संध्याकाळपर्यंत संध्याकाळचं बघू आम्ही रात्री निघू. हॅलो. उद्या सकाळी पण निघते 8 वाजता. कशाला मग मॉर्निंगला जा. मॉर्निंगला पण तिचा कार्यक्रम नाश्ता विस्ता करून नाही पण त्याच्या कार्यक्रमाचं शेड्यूल नाही जमलं ते ऑलरेडी. नाही उद्याचा कार्यक्रम घेतलेला आहे ना ऑलरेडी. आम्ही जेव्हा बोलत होतो तुमच्याशी गाडी काम बनवू वगैरे असं गेला असं थोडं पुढे नाही ते शक्य नाही. तो जो एरिया आहे ॲक्च्युली त्या एरियातले लोक कार्यक्रम घेत नाहीत वाटते बहुतेक. ते म्हणत होते बा एवढे काय खास लोक खूप मोठा आहे परंतु समू कुठे गेली गं? आला का म्हणून? माहिती आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं मंगल परिणयमध्ये हां हा भाऊ आहे माझा कुठे गेला निलेश आणि त्या वहिनी. याला सेट करा मला कॉल करा. सराव करा मला वरती दिला दोघांना मी ते बसतो ते तुमच्या व्हिडिओ करतो ते लावलं ना तुम्ही मग तेवढे आता तुम्ही दोघंही त्याचा आवाज चांगला येतो ना. हे लावलं ना मी कॉल तुम्हाला पाठवतो ना मी. मग ठीक आहे. हां लगेच पाठवतो. ठीक आहे. मग आम्ही दोघं दिसलं पाहिजे असं पण. तुम्ही दोघं दिसणार आहे. बरं ठीक आहे. नाही पण ते सुटत आहे सेंटरला यायला पाहिजे दोघं. इथे आता येत आहे हे मला तसं नाही बोलली मी तुला. आता कॅमेरामध्ये ते सेंटर यायला पाहिजे. हे आहे ना याचं तू सांग ना किती मदत होता ठीक आहे ना आता. हां इथे आता. इथे इथे छान येते एकूण छान येते. तुम्हाला माहिती देऊ का मोठं स्पीकर आहे. इथे घ्या आता. तिकडे खिडकी आहे ना खिडकीमुळे लावून घेतलं असतं ना पडदा. असं छान दिसतो ना का तसं छान दिसतो. हां हो ना मग तेच ठीक होतं. चला ते स्टँड असं करा ना इकडं. कॅमेरा इकडे घेतलं बटणं बघतील ना ते. तो स्टँड इकडे कर ना असं असं हां असं मोबाईल सरळ करा. जास्त दूर होत आहे पाठीमाग जास्त होत आहे. नाही 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 ते ते तसं वाकवायचं नाही. एवढंच घ्यायचं फक्त. हां हां किती येत आहे. हे नाही पाहिजे ना मामी आपल्याला फक्त हां उलट ब्लँकेट आहे. ठीक आहे. झूम केला का? थोडं झूम केला. थोडं झूम केला का? आता मग कोणत्या पद्धतीने म्हणजे एकदम क्लिअर असं वरचा भाग जास्त येणार तुम्ही खाली जाऊ. म्हणजे त्यांना एवढंच पाहिजे ना. अर्धाच दिसलं पाहिजे. व्हिडिओमध्ये एवढंच पण पाहिजे. तुम्ही असे ना तो येस जास्त नाही. पाणी पाणी काय कोणत्या विषयावर बोलायचं नाही म्हणजे चॅनल सांगा ना काय तुम्हाला काय काय कुठलं ते धर्मपदामध्ये येतो नाही विशुद्ध धर्मपदामध्ये येतो आणि तो जटा हे जटा जटा जटिका जटा पंचम लोकांचे चालू हे जटा हे जटा सगळं समस्या घेतलेले लोक मंदिर पुश करून देऊ का? तर स्टार्ट केला ना. स्टार्ट आहे. हां काय प्रॉब्लेम नाही तर त्याला कट करता येते परफेक्ट नाही येत. नाही काय झालं. काहीतरी होऊनच दिसत आहे. काय बाटली ना आहे ना? कॅमेरा जसं नेहमी लागत ना ते तसं परफेक्ट नाही त्या पोझिशनमध्ये नाही. क्लिअर नाही दिसत क्लिअर आहे. मग
असं ते बोलते नाही. तो बंद आहे आणि तो LED आहे, कलरचा आहे. जास्त पाहिजे. कलरचा लावून पण नाही सगळं व्यवस्थित आहे पण माझं म्हणणं असं होतं की थोडंसं असं पाहिजे तुला एकच होतं नाही. तसं होणार नाही ते स्टँड तसं नाही, स्टँड सरळ आहे ते. आहे ना आता बरोबर आहे. दिसत आहे ना, आम्ही लोक दिसत आहे. बस इकडेच पहा, इकडे नका पहा. जास्त लाईट नको, गरम होईल. त्याला वाईट करता येते. तुम्ही थांबा. इथनं बघा, इथनं कसं दिसतं. लांबून तसंच दिसत असते, जवळून पाहा लागतं ते. आता बाबा म्हणते की आता जमलं हां नाही हे वरचा भाग दिवारचा भाग न घेता आता तो दिवार कमी झाली ना वरची. हो का? काय कमी असेल तर त्याच्यात ते कॅमेरा असं दिसतोय उभा, असं स्ट्रेट दिसायला पाहिजे तसंच ना. राहिलं आहे, तसंच आहे. त्याचं स्टँड तसंच आहे ना. ठीक आहे. हो. ओके. ठीक आहे ना? सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो. विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो. आज या मंगलमय प्रसंगी श्रद्धा अबगड परिवारांच्या वतीने विशेष रूपाने श्रद्धाच्या निमंत्रणावरून सदा पूजनीय भिक्खू संघ आपल्या परिवारामध्ये सातत्याने भोजनदानासाठी निमंत्रित असतो. याही प्रसंगी आपल्याकडे अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर अशा प्रकारचं सकाळच्या प्रहारामध्ये भोजनदान झालं. पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, पूजनीय भिक्खू धम्मरक्षीजी स्थवीर, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी आदी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी सायंकाळच्या प्रहरी सकाळच्या प्रहरी भोजनामध्ये उपस्थित होते. या दुपारच्या प्रहरी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेच्या द्वारा आपणा सर्वांचं अनंत अनंत असीम आणि महान असं पुण्य प्राप्त व्हावं, आपण पुण्य संपादन करावं या श्रेष्ठ उद्देशाने तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करून धम्मदेशनेला प्रारंभ करतो. ते कूलरचा आवाज आहे का? हां, चला बंद कर. येणार नाही मग आवाज तर. आज या मंगलमय प्रसंगी भिक्खू संघाला भोजनदान आपणा सर्वांच्या वतीने, परिवाराच्या वतीने देण्यात आलेलं आहे. विशेष रूपाने आग्रहपूर्वक श्रद्धाने भिक्खू संघाला निमंत्रित केलं. तिच्या निमंत्रणावरून पूजनीय भिक्खू संघ आज आपल्या परिवारामध्ये उपस्थित आहे. पूजनीय भिक्खू धम्मरक्षीजी स्थवीर,
जे की आपल्याच परिसरामध्ये राहतात, सातत्याने आपल्याला परिचय शिबिराच्या द्वारा तथागतांच्या श्रेष्ठ विपश्यनेला, साधना भावनेला प्रकाशित करण्याचा भंतेजी सातत्याने प्रयत्न करतात. विशेष रूपाने आज तुम्हा सर्वांच्या सुखासाठी, हितासाठी आणि कल्याणासाठी तथागतांचा एक उपदेश एका गाथेद्वारा देण्याचा प्रयत्न करतो. जसं विशेष रूपाने सातत्याने वेगवेगळ्या गाथेच्या द्वारा भगवंतांनी उपदेश दिले. एक गाथा विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ आहे. ज्या ग्रंथाची पार्श्वभूमी जर आपण बघितली असेल तर बुद्धघोष आचार्य नावाचे बौद्ध साहित्यामध्ये संपूर्ण त्रिपिटकांचं ज्यांनी अठ्ठकथेमध्ये म्हणजे रूपांतर केलेलं आहे श्रीलंकेमध्ये जाऊन. आणि श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर ते अत्यंत विद्वान होते, अत्यंत ज्ञानी पंडित होते असं म्हटलं आहे. ते जेव्हा श्रीलंकेमध्ये जातात तर श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर तिथे असणारे जे भिक्षू, ज्येष्ठ सिनियर भिक्षू असतात, तर त्यांना ते विनंती करतात की तुमचं जे ग्रंथ भांडार आहे ते ग्रंथ भांडार मला अभ्यास करण्यासाठी संपूर्ण पाली त्रिपिटक जे बुद्ध वचन आहे ते संपूर्ण बुद्ध वचन पालीमध्ये करण्याची मला मुभा द्यावी, परवानगी द्यावी. म्हणजे आपलं जे ग्रंथालय आहे ते पूर्ण ग्रंथालय मला मोकळं करावं वाचण्यासाठी, अशा प्रकारे ते विनंती करत असतात. ज्या सेंटरचे ते भिक्षू असतात ते अत्यंत ज्ञानी पंडित असतात. तर बुद्धघोष आचार्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एक गाथा ते देत असतात. ती गाथा अशी आहे: सीले पतिठाय म्हणजे अंतो जटा बही जटा जटाय जटिता पज्जा तंतं गोतं पुच्छामी को इमं विजटे जटंती. म्हणजे अशा प्रकारची एक गाथा आहे. आणि त्याचा उत्तरादाखल ते उत्तर देतात त्या गाथेचं. तर सीले पतिठाय नरोस पय्यो चित्तं पय्यच्च भावयं आतापि निपको भिक्कू को इमं विजटये जटंती. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या दोन गाथा त्या ठिकाणी ते बोलत असतात. म्हणजे पहिली गाथा प्रश्नरूपाने आहे, पहिली गाथा आहे प्रश्नरूपाने. या गाथेचं तुम्ही विस्तार करा, म्हणजे विश्लेषण करा, अशा प्रकारे भंतेजी त्यांना सांगत असतात. तर असं म्हटलं आहे ते अत्यंत विद्वान असतात, अत्यंत ज्ञानी पंडित असतात. तर त्या एका गाथेचा जो प्रश्नरूपाने आहे त्या प्रश्नाची उकल करत असताना आणि त्याचं उत्तर देत असताना विशुद्धी मग्ग नावाच्या ग्रंथाची निर्मिती म्हणजे झालेली आहे. बौद्ध साहित्यामध्ये अनुपिटक साहित्य म्हणजे पिटक साहित्य, अनुपिटक साहित्य आणि अठ्ठकथा साहित्य अशा प्रकारचे 3 साहित्य आहे. त्रिपिटक साहित्याला मूळ त्रिपिटक साहित्य असं म्हटलं जातं, जी बुद्धांची मूळ वाणी आहे. त्यानंतर अनुपिटक साहित्य म्हणजे त्रिपिटकाच्या व्यतिरिक्त जे साहित्य असतं त्याला अनुपिटक साहित्य असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये विशेष रूपाने मिलिंद प्रश्नाला अग्रस्थान आहे, विशुद्धी मार्गाला अग्रस्थान आहे, असे महत्त्वपूर्ण काही ग्रंथ आहे. त्यानंतर अठ्ठकथा साहित्य म्हणजे जेवढे काही भगवंताचे मूळ वचन आहे या संपूर्ण वचनावरती अठ्ठकथा म्हणजे विस्तार रूपाने भगवंताचे उपदेश आहे. जसं की मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठे न भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कंग वहवतो पदंग, अशी धम्मपदामधील पहिली गाथा आहे. मग त्याच्या अठ्ठकथा म्हणजे की ही गाथा म्हणजे कुणाला उद्देशून म्हटली, ही गाथा कुठे म्हटली आणि मग त्याचा विस्तार. जसं की ही गाथा श्रावस्तीमध्ये म्हटली आणि श्रावस्तीमध्ये म्हटल्यानंतर चक्खुपाल नावाच्या भिक्खूला उद्देशून भगवंताने ही गाथा म्हटली आहे. म्हणजे सविस्तर रूपाने असं जेव्हा त्याचा विस्तार केला जातो त्याला अठ्ठकथा असं म्हणतात. आणि या संपूर्ण त्रिपिटकाच्या म्हणजे 84,000 भगवंताचे जेवढे काही उपदेश आहे या संपूर्ण उपदेशाला बुद्धघोषाचार्यांनी अठ्ठकथेमध्ये केलेला आहे. म्हणजे सर्व अठ्ठकथा त्यांनी या उपदेशांच्या केलेल्या आहेत. बाबासाहेब असं म्हणतात त्यांच्याबद्दल म्हणजे हर्ष उद्गार काढताना असं म्हणतात की एक व्यक्ती म्हणजे म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये एवढं मोठं कार्य करतो हे थोडं म्हणजे असंभव गोष्ट आहे, अशक्य अशी गोष्ट आहे. म्हणजे संपूर्ण त्रिपिटकांचं
अठ्ठकथेमध्ये रूपांतर करणं आणि फार कमी वेळामध्ये, फार अल्प वेळामध्ये साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. परंतु बुद्धकोचार्य हे अत्यंत ज्ञानी असतात, अत्यंत पंडित असतात. तर त्यांना ती गाथा त्या ठिकाणी दिली जाते. त्यावरती ते विशुद्धिमग्ग नावाचा ग्रंथ लिहितात. विशुद्धिमग्ग हा विशेष रूपाने साधनेच्या संदर्भामध्ये आहे. तसं मी भंतेंना म्हणजे भंतेजीला विचारलं की चॅनलला प्रवचन भंतेजी टाकत आहे, तर त्यांना विचारलं की नेमकं तुम्हाला म्हणजे काय बोलायचं आहे. तर आता भंतेजी साधना करतात आणि त्यामुळे भंतेला साधनेचाच विषय आवडतो. त्यामुळे म्हटले भंते की विशुद्धिमग्गामधील त्या गाथेवर थोडंसं म्हणजे बोला. खरं तर वेळ हा प्रमादाची आहे की नाही, म्हणजे आळसाची वेळ आहे, झोपेची वेळ आहे. कारण नित्यनियमाने आपला जो हा पिरियड असतो तर तो झोपेचा असतो आणि झोपेचा वेळ असल्यामुळे थोडं आपल्याला एकाग्र चित्ताने देशना श्रवण करायचे आहे. संध्याकाळी देशना विस्तार रूपाने म्हणजे होणार आहेत. आता मी संध्याकाळी काय बोलणार नाही, कारण आता मी बोलणार आहे आता विस्तार रूपाने. संध्याकाळी भंतेजी बोलणार आहेत. तर संध्याकाळी दोन धम्मदेशना होतील. कदाचित ज्ञानरक्षित भंतेजीसुद्धा येतील संध्याकाळी, म्हणजे मे बी. तर संध्याकाळी मग धम्मदेशना होणार आहे. तर आता 10-15 मिनटापर्यंत 20 मिनटापर्यंत जे सांगता येत नाही, वाढू पण शकते. तर धम्मदेशना या ठिकाणी देतो. तर पहिली गाथा आहे म्हणजे अंतो जटा बही जटा जटाय जटिता पज्जा तंतं गोतं पुच्छामी को इमं विजटये जटन्ति. आता वास्तविक पाहता ही गाथा त्रिपिटक साहित्यामधील गाथा आहे. एका देवतेने म्हणजे भगवंताला असा प्रश्न केला की हे गौतम, मी आपणास विचारत आहे, आतील जटा आणि बाहेरील जटा कोणत्या आहे? ज्या जटेच्या द्वारा हे संपूर्ण जे मनुष्य प्राणी आहे, हा संपूर्ण मनुष्य प्राणी या जटेमध्ये गुंतलेला आहे, या जटेमध्ये गुरफटलेला आहे. आणि या सर्व प्रकारच्या जटांना कोण तोडू शकतो? या जटांना कोण नष्ट करू शकतो? या जटांना कोण असं मोकळं करू शकतो? असा कोणता व्यक्ती आहे? अशा प्रकारे एक देवता भगवंताला प्रश्न करत असते. त्यावर भगवंत उत्तर देतात. सीले पतिठाय नरोसपंयो चित्तं पय्यच्च भावयं आतापि निकोपो भिक्खू कोइमं विजटये जटन्ति. सीले पतिठाय नरोसपंयो. जो मनुष्य, नर म्हणजे मनुष्य, जो मनुष्य शीलावरती प्रतिष्ठित आहे, शीलावरती प्रतिष्ठित असणारा मनुष्य आपल्या प्रज्ञेच्या द्वारा, आपल्या ज्ञानाच्या द्वारा, बुद्धिमत्तेच्या द्वारा या सर्व प्रकारच्या जटांना नष्ट करू शकतो, तोडू शकतो. जटा म्हणजे काय? तर जटा म्हणजे तृष्णा. जटा म्हणजे तृष्णा. जसं तृष्णेच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात की कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल किंवा विभवतृष्णा असेल, या तीनही प्रकारच्या तृष्णेला आपण पूर्णतः नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि या तृष्णेला नष्ट करत असताना संपूर्ण छिन्नविच्छिन्न आपण केलं पाहिजे. कारण जसं की भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत या तृष्णा आपण नष्ट करत नाही तोपर्यंत सुखाची अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे तहान. तृष्णा म्हणजे रागाच्या संदर्भामध्ये, द्वेषाच्या संदर्भामध्ये, मोहाच्या संदर्भामध्ये जी आसक्त भावना आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये असते, तर त्याला तृष्णा असं म्हटलेलं आहे. आणि मानवी मनातील इच्छा, इच्छा म्हणजे तृष्णा, मानवी मनातील इच्छा जोपर्यंत मनुष्य नष्ट करत नाही, त्याला नाहीसं करत नाही, तोपर्यंत मनाची जी मानसिकता आहे ती सुखाच्या मार्गाकडे कधीही जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे ह्या ज्या तृष्णा असतात, ह्या तृष्णा एकमेकांमध्ये अगदी म्हणजे अडकलेल्या आहे, एकमेकांमध्ये त्या गुंतलेल्या आहे. म्हणजे कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभूतृष्णा असेल, ह्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहे. आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या असल्यामुळे जोपर्यंत या तीनही तृष्णेला आपण नष्ट करत नाही तोपर्यंत चित्ताची प्रसन्न अवस्था प्राप्त होत नाही. जसं उदाहरण देत असताना भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे वेळूचं बन आहे, एक वेळू जो असतो, तर वेळू जर आपण बघितला असेल तर वेळूचा गुच्छामधील एक वेळू आपण तोडून वेगळा करू शकत नाही. वेळू एकमेकांमध्ये अगदी असे गुंतलेले असतात.
त्या वेळूंना जर तोडायचं असेल तर पूर्णतः तो जो गुच्छ असतो तो पूर्णच्या पूर्ण तोडावा लागतो, तेव्हाच तो वेळू त्यामधील आपण बाहेर काढू शकतो. अगदी मानवी मनामध्ये हा जो विचारांचा गुंता आहे, तो विचारांचा गुंता अगदी एकावर एक डिफेंड आहे. म्हणजे राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, जलन आहे. ह्या सर्व प्रकारचे जे अकुशल विचार आहे, हे सर्व प्रकारचे अकुशल विचार एकमेकांवरती डिफेंड आहे, एकमेकांवरती अवलंबून आहे. म्हणजे ही अकुशल विचारांची आणि कुशल विचारांची म्हणजे एक प्रकारची साखळी असते. त्या साखळीला जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, तोपर्यंत आपलं चित्त, आपलं मन हे कधीही प्रसन्न होऊ शकत नाही. आणि त्यामुळे या जटांना नष्ट करायचा आहे, या तृष्णेला आपल्याला म्हणजे नाहीसं करायचं आहे. या तृष्णेला जर आपल्याला नाहीसं करायचं असेल तर मग काय करावं लागतं किंवा कशाप्रकारे आपण जीवन जगावं लागतं. पहिली गोष्ट भगवंत असे म्हणतात की याला आपण जाणलं पाहिजे, याला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत याला आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही, भगवंताच्या मुखातील पहिलं वचन आहे, अनेक जाती संसारं संधा विसा अनिबिसंग गहकारकं गवे संता दुःखा जाती पुनंग पुनंग. म्हणजे हे तृष्णे मी अनेक जन्मामध्ये, म्हणजे जे घर करणारी जी तृष्णा आहे, या तृष्णेच्या द्वारा मी अनेक जन्मामध्ये म्हणजे तुझ्यामुळे मी जन्म घेतलेला आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की आता मी तुला नष्ट केलं आहे, आता मी तुला बघितलं आहे, मी तुला पाहिलं आहे आणि आता मी तुला छिन्न विछिन्न केलं आहे. म्हणजे जोपर्यंत तुझे जे काही अवशेष आहे किंवा तुझे जे काही गुण आहेत तोपर्यंत माझ्यामध्ये होते, तोपर्यंत मला पुन्हा पुन्हा तुझ्याद्वारा म्हणजे तृष्णेच्या द्वारा जन्म घ्यावा लागला. परंतु आता मात्र पूर्णतः मला कोणत्याही प्रकारचा जन्म घेण्याची आवश्यकता नाही आहे. तृष्णेचा अगदी म्हणजे छोटासा लवलेश जरी मनुष्यांच्या चित्तामध्ये असेल तरीसुद्धा ती छोटीशी तृष्णा म्हणजे मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी सहाय्यक ठरत असते. पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी ती तृष्णा आपल्याला बाध्य करत असते. आणि त्यामुळे अगदी छोटासा लवलेशसुद्धा एक नाही, छोटीशी इच्छा ज्याला आपण म्हणतो, तर अगदी थोडीशी इच्छा जरी असेल तरीसुद्धा ती इच्छा जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा या संसारामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो असं म्हटलं आहे. एक बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे तृष्णा जी मनुष्याची असते तर ती अगदी अल्प जरी असेल, म्हणजे फार क्वचित जरी तृष्णा असेल तरीसुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो असं म्हटलं आहे. जसं भगवंताच्या काळामध्ये एक छोटंसं उदाहरण आहे. एक वेळचा प्रसंग आहे. एक भिक्षू वर्षावासासाठी आपल्या म्हणजे बहिणीच्या गावी जात असतात आणि बहिणीच्या गावी गेल्यानंतर तिला असं वाटतं की आपला भाऊ आपल्याकडे वर्षावासासाठी आलेला आहे आणि मग बहीण अधिष्ठान करते की वर्षावास पूर्ण झाल्यानंतर आपण भंतेंना चिवरदान करायचं आहे. आणि मग चिवरदान करायचं तर मग भंतेंना सांगते ती की भंते वर्षावास जेव्हा संपन्न होईल तर वर्षावास संपन्न झाल्यानंतर मी आपणास चिवरदान करणार आहे असा मी संकल्प करत आहे. भंतेंना वाटतं की ठीक आहे, बहिणीने आपला संकल्प केला तर ती म्हणते ठीक आहे भंतेची म्हणजे हरकत नाही. आणि मग ते विचार करता वर्षावास म्हणजे हळूहळू जसा असा संपत येत असतो तसं ते भंते म्हणजे आपल्या बहिणीबद्दल चिंतन करतात, मनन करत असतात. कारण तृष्णा ही कोणत्याही वस्तूमध्ये अगदी छोटी वस्तू असेल, मोठी वस्तू असेल किंवा कुणामध्ये सुद्धा तृष्णा मनुष्याची राहू शकते. तर ते असा विचार करतात की आता माझी बहीण आहे, जे ते चिंतन करतात की माझी बहीण खूप चांगल्या प्रकारचं वस्त्र माझ्यासाठी घेणार आहे आणि ते वस्त्र म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचं असेल, खूप म्हणजे चांगल्या प्रतीचं असेल, मुलायम असेल, अशा प्रकारे ते विचार करतात. आणि मग तशा प्रकारचं वस्त्र कोणाकडे नसेल, तसं वस्त्र कुणाकडे नसेल, तसं एक वेगळं वस्त्र माझ्याकडेच असेल. कारण देणारा कोण आहे तर देणारी माझी बहीण आहे. सर्वसामान्य कोणी जर उपासक देत असेल तर ते त्यांच्या मताप्रमाणे देईल, परंतु माझी बहीण असल्या कारणाने ती मात्र खूप चांगल्या प्रकारचं मला वस्त्र देईल असं ते विचार करतात. आणि बहीणसुद्धा चांगल्या म्हणजे श्रीमंत कुळामध्ये असते, तर अत्यंत उच्च प्रतीचं असं आपल्या भावासाठी ती चिवर वस्त्र घेत असते. आणि चिवर वस्त्र घेतल्यानंतर वर्षावास संपन्न होतो. वर्षावास संपन्न झाल्यानंतर ती बहीण आपल्या भावासाठी म्हणजे भंतेंसाठी ते चिवर दान देत असते. तर चिवर एवढं अनमोल असं असतं, म्हणजे खूप मूल्यवान ते चिवर असतं. आणि मूल्यवान चिवर असल्या कारणाने
म्हणजे ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये त्या चिवराच्या प्रती एक तृष्णा उत्पन्न झालेली असते की अशा अशा प्रकारचं चिवर आहे, ते अत्यंत सुंदर आहे, ते अत्यंत मुलायम आहे, ते अत्यंत लाख मोलाचं आहे, उच्च प्रतीचं आहे. तर अशा प्रकारचे ऑलरेडी त्यांनी ती तृष्णा मनामध्ये निर्माण केली असते. आणि जेव्हा चिवर त्यांना मिळतं, वर्षावा संपन्न होतो, तर असं होते की ते चिवर परिधान करण्याच्या पूर्वी त्यांचा मृत्यू होत असतो. म्हणजे ते चिवर धारणसुद्धा करू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होत असतो. आणि मृत्यू झाल्यानंतर भिक्खू संघामध्ये विनय आहे. एखाद्या भिक्षूंकडे ज्या काही वस्तू असतात, समजा एखादी भंतेची जर मृत्यूला प्राप्त झाले तर त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या वस्तू असतात, तर त्यांच्याकडे जर शिष्य असेल तर ते शिष्य सर्व वस्तू त्या वापरू शकतात. किंवा शिष्य जर नसेल तर मग भिक्खू संघामध्ये त्या वस्तू पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे आजही तशी पद्धती आहे, तर ते डिव्हाइड केल्या जायच्या, म्हणजे भिक्षूंना ते दिल्या जायच्या. तर त्यांच्याकडे म्हणजे असं साहित्य तर राहणार का आहे, फक्त चिवराचं साहित्य असतं, बाकी तर काही दुसरं नसतं. तर जे चिवरं असतात किंवा चिवरांची वस्त्र असतात, तर ते भिक्षू त्या ठिकाणी म्हणजे डिव्हाइड करून घेत असतात. ज्या म्हणजे बहिणीने दिलेल्या चिवराला जेव्हा भंतेजी स्पर्श करतात तर त्या चिवरामधून एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो. आणि विशिष्ट प्रकारचा आवाज आल्यानंतर भगवंताच्या समोर या सगळ्या घटना घडत असतात. तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, त्या चिवराला थोडा वेळ म्हणजे राहू द्या. आणि मग भिक्षू म्हणतात की भगवान का? तर ते जेव्हा चिवर उघडतात तर त्या चिवरामध्ये म्हणजे एक प्रकारचा एक किडा असतो असा म्हणजे बनलेला. आणि भगवंत असे म्हणतात की 7 दिवसापर्यंत या चिवराला कोणीही स्पर्श करू नये, कोणीही त्याला हात लावू नये. आणि 7 दिवसानंतर तो किडा म्हणजे मृत्यूला प्राप्त होत असतो आणि ते चिवर मग भिक्षूंना दिलं जातं. तर मग भिक्षूंच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की भगवान असं का झालं, म्हणजे तुम्ही का असं म्हटले की या चिवराला म्हणजे हात लावायचा नाही आहे. तर भगवंत सांगतात की भिक्षूंनो, म्हणजे तो जो किडा आहे तर तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. तो हा जो भिक्षू मृत्यूला प्राप्त झालेला आहे, तर या भिक्षूंची जी तृष्णा आहे तर ती तृष्णा त्या चिवरांच्या प्रती त्याची होती. कारण त्याने चिंतन मनन केलं होतं आणि म्हणजे मृत्यूच्या क्षणी म्हणजे शेवटच्या क्षणी जशा प्रकारचं आपलं चित्त असतं, जशा प्रकारच्या आपल्या मनाची मानसिकता असते, तर त्या मानसिकतेला अनुसरून मनुष्याचा जन्म होत असतो. मग मनुष्याची रागचर्या असेल, रागचित्त असेल, शेवटचं द्वेषचित्त असेल, मोहचित्त असेल, मीपणाचं, अहंपणाचं, गर्वाचं, वासनेचं, म्हणजे जे काही विकारांचं चित्त असेल, तर त्या चित्ताला अनुसरून तशा प्रकारचा पुनर्भव म्हणजे पुनर्जन्म त्याचा त्या अवस्थेमध्ये होत असतो. आणि त्यामुळे त्याचं चित्त जे असतं तर ते लोभचित्त असतं. कारण त्याला असं वाटतं की मी हे वस्त्र वापरायला पाहिजे, परंतु ते वस्त्र काय तो वापरू शकत नाही. तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, त्याचा लोभ त्या चिवरामध्ये होता आणि त्यामुळे त्या चिवराला काही तो सोडू शकला नाही. जिवंतपणे तर त्याला ते वापरता आलं नाही. मृत्यूच्या नंतर मात्र या किड्याच्या रूपामध्ये येऊन 7 दिवसापर्यंत त्या चिवरामध्ये तो राहिला आणि तो आता मृत्यूला म्हणजे प्राप्त झालेला आहे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, अगदी छोटीशी जरी तृष्णा असेल मनुष्याच्या चित्तामध्ये, अगदी छोटीशी तृष्णा जरी असेल, तर त्या तृष्णेच्या द्वारा मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अंतो जटा बही जटा जटाय जटिता पज्जा तंतं गोतं पुच्छा. म्हणजे ह्या ज्या तृष्णेच्या ज्या जटा आहे, ह्या तृष्णेच्या जटा अगदी खोलपर्यंत मनुष्याच्या चित्तामध्ये रुजलेल्या आहे. आणि जोपर्यंत ह्या चित्तातील तृष्णा आपण नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. तर ह्या जटा कशा नष्ट कराव्या, याला कसं छिन्न विच्छिन्न करावं, याला कसं नाहीसं करावं, तर भगवंत मग त्या ठिकाणी उत्तर देतात, शीले पतिठाय नरोसपय्यो. म्हणजे जो मनुष्य, जो स्त्री अथवा पुरुष शीलावरती जर प्रतिष्ठित असेल, म्हणजे शीलावरती जोपर्यंत प्रतिष्ठित राहणार नाही, कारण पुण्यकर्माचा आधार हा शील आहे. शीलाशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकत नाही. सर्वप्रथम 3 रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. बुद्धाप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे, धम्माप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे आणि संघाच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे 3 रत्नांच्या प्रती जर आपली श्रद्धा असेल तर मग त्या ठिकाणी आपली शीलावर श्रद्धा उत्पन्न होऊ शकते.
त्यानंतर आपली दान पुण्यावरती श्रद्धा उत्पन्न होऊ शकते. त्यानंतर प्रज्ञेचा अभ्यास भावना करण्यासाठी विपश्यनेवरती आपली श्रद्धा उत्पन्न होऊ शकते. त्याच्यामुळे प्रथमतः 3 रत्नांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये अनंत अनंत श्रद्धा असली पाहिजे. आणि श्रद्धेच्या द्वारा म्हणजे ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा आहे तर तो मनुष्य असं जाणतो की मी शील पालन केलं पाहिजे, कारण माझी श्रद्धा आहे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी तुमच्या निर्वाणगामी अवस्थेचा म्हणजे वारस बनू शकतो. भगवंत असे भिक्षूंनो, मी म्हणजे जामीनदार बनू शकतो. ठीक ना, ज्याला जामीनदार असं म्हटलं. जसं एखादा मनुष्य जर कर्ज घेत असेल तर कर्ज एखाद्या व्यक्तीला जर कोणी देत नसेल कर्ज, तर त्याच्या परिचयाचा व्यक्ती काय म्हणतो की बा मी जामीन घेतो, ऐक ना, मी याची जामीन घेतो, तुम्ही याला पैसे उसने द्या. म्हणजे त्या व्यक्तीवरती त्याला विश्वास असतो की हा पैसे देऊ शकतो. अगदी भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, मी तुमच्या निर्वाणगामी अवस्थेची जामीन घेऊ शकतो. मी जामीनदार आहे तुमचा, जर मी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही अनुसरण जर केलं तर. म्हणून तुम्ही शील पालन करा, मी निर्वाणगामी अवस्थेची जामीन घेतो. तुम्ही दान पुण्यकर्म करा, मी निर्वाणगामी अवस्थेत जाणीव घेतो. तुम्ही प्रज्ञेचा अभ्यास करा, तुम्ही भावना करा, मी निर्वाणगामी अवस्थेची जामीन घेतो. म्हणजे दान, शील आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टीचं भगवंत असे म्हणतात की तुम्ही त्याची अनुभूती करा. मी खात्रीपूर्वक सांगत आहे, कारण मी त्याचं अनुसरण केलेलं आहे. मी अनेक जन्मामध्ये म्हणजे प्राण्यांच्या जन्मामध्ये असेल, पशूच्या जन्मामध्ये असेल, मनुष्याच्या जन्मामध्ये असेल, कुठल्याही जन्मामध्ये जर असेल तर मी माझ्या शीलाचा कधीही भंग केलेला नाही आहे. मी कोणत्याही जन्मामध्ये जर जन्मास आलो असेल, अगदी प्राण्यांच्या जन्मामध्ये असेल, पशूच्या जन्मामध्ये असेल किंवा मनुष्यांच्या जन्मामध्ये असेल, तर मी माझ्या दानपारमिता ह्या पूर्ण करता आलेलो आहे. त्यामुळे मी शील पारमिता पूर्ण केल्या, मी दान पारमिता पूर्ण केला. 30 प्रकारच्या ज्या पारमिता भगवंताने सांगितल्या आहे, 10 मुख्य पारमिता, 10 परमार्थ पारमिता आणि 10 उपपारमिता, या सर्व प्रकारच्या पारमितेचं भगवंत आचरण करतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की खात्रीपूर्वक तुमचा शीलावरती विश्वास असला पाहिजे. शील पालन करण्यावरती आपला जर विश्वास असेल तर तो मनुष्य कोणत्याही प्रकारची गोष्ट आपल्या जीवनामध्ये यशस्वी करू शकतो. आणि त्यामुळे शील सदा सर्व काळ आपण धारण केलं पाहिजे, कारण शील हा पाया आहे. जसं जमीन हा मनुष्याच्या जीवनाचा आधार आहे, या पृथ्वीचा आधार कोण आहे तर जमीन आहे. जे जमिनीच्या आधाराने ही पृथ्वी म्हणजे स्थिरावलेली आहे. अगदी तशाच प्रकारे मनुष्याला या सृष्टीमध्ये जर स्थिर स्वरूपामध्ये जर जीवन जगायचं असेल तर त्याने शीलावरती प्रतिष्ठित राहिलं पाहिजे, कारण शीलाचा गुणधर्मच आहे आधार देणे. शील हा आपल्या पुण्यधर्माला आधार देत असतो. शीलावरती प्रतिष्ठित असणारे जे पुण्यधर्म आहे, ज्याला 37 बोधिपाक्षीय धम्म असं म्हटलं आहे, 4 स्मृती प्रधान असेल, 4 सम्यक प्रधान असेल, 4 रुधिपाद असेल, 5 बल असेल, सप्तबोध्यांग असेल, 5 इंद्रिय असतील किंवा आर्य अष्टांग मार्ग असेल, हे सर्व प्रकारची जी बोधीला प्राप्त करण्यासाठी असणारे जे अंग असतात, या सर्व प्रकारच्या अंगाचा आधार हे शील आहे. शील जर असेल तर बाकीच्या गोष्टी होऊ शकतात, शील जर नसेल तर बाकीच्या गोष्टी कोणत्याही होऊ शकत नाही. त्यामुळे शील हा आपल्या जीवनाचा आधार असला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणजे शीले पतिठाय नरोसपंयो, शीलावर नराने प्रतिष्ठित राहिलं पाहिजे. स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याने प्रतिष्ठित राहिलं पाहिजे, त्याचा आधार त्याने धारण केला पाहिजे. आणि त्यानंतर पय्या म्हणजे प्रज्ञा विकसित केली पाहिजे. शीले पतिठाय नरोसपंयो, प्रज्ञापूर्वक आपण शीलाचं अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे आंधळेपणाने आपण शीलाचं अनुसरण करू नये किंवा कर्मकांडाच्या भावनेने आपण शीलाचं अनुसरण करू नये. शीलवर्थ परामर्शसुद्धा कधीकधी मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. कधीकधी मनुष्याला असं वाटतं की मी खूप शीलवान आहे, मी खूप सदाचारी आहे, मी खूप गुणवान आहे, आणि मग शीलाच्या प्रतीसुद्धा अहंभाव मनुष्या चित्तामध्ये उत्पन्न होतो. आणि शीलाच्या प्रती जरी समजा अहंभाव उत्पन्न झाला असेल तर त्या ठिकाणी मनुष्य कुशल कर्म करू शकत नाही, पुण्यकर्म करू शकत नाही. त्यामुळे शीलवर्त परामर्शसुद्धा मनुष्या चित्तामध्ये उत्पन्न नाही झाला पाहिजे. आणि त्यामुळे प्रज्ञापूर्वक डोळस ज्याला आपण म्हणतो, तर डोळसपणे सम्यक दृष्टीने आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. आणि त्यामध्ये समताभाव असला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कर्म करत असताना जर आपल्या कर्मामध्ये समताभाव असेल तर त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये ना अस्थिरता निर्माण होते
किंवा मनुष्य त्या ठिकाणी अन्य प्रकारच्या मार्गाने कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकत नाही. त्यामुळे समताभाव असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की शीलावरती प्रतिष्ठित असणारा मनुष्य स्त्री असो अथवा पुरुष असो तर त्या ठिकाणी तो खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की शील हे महत्त्वपूर्ण आहे. शीले पतिठाय नरोस पय्यो चित्तं पय्यच भावयं. चित्तं म्हणजे चित्त, मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात चांगले अथवा वाईट, या सर्व प्रकारच्या विचारांची आपण भावना केली पाहिजे, म्हणजे त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. जोपर्यंत मनुष्य ध्यान मनन चिंतन करत नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या काया वाचा आणि मनाच्या द्वारा होणारे जे कर्म असतात त्या कर्माला जाणू शकत नाही. हे प्रज्ञेच्या द्वारा आपण जाणलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंतांनी सम्यक व्यायाम सांगितला आहे. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला जाणण्यासाठी सम्यक व्यायाम भगवंतांनी सांगितला. जसं शरीर बलवान बनण्यासाठी, शरीर सुदृढ होण्यासाठी जसं शारीरिक मनुष्य व्यायाम करत असतो, अगदी मनाचा व्यायामसुद्धा भगवंतांनी सांगितला. आणि चित्ताची जेव्हा जेव्हा आपण भावना करत असेल, साध्या सोप्या भाषेमध्ये ज्याला आपण म्हणजे रिमाइंड करणे असं म्हणतो की एखादी गोष्ट चांगली जर असेल त्याचं वारंवार त्याचं चिंतन मनन करणे म्हणजे चांगल्या कर्माचं, कुशल कर्माचं. अकुशल कर्माचं जर आपण चिंतन केलं असेल तर मग अकुशल कर्माचा साठा जास्त स्वरूपामध्ये आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. परंतु चांगल्या कर्माचं चिंतन आपण नेहमी केलं पाहिजे. कारण चांगल्या कर्माचं जर आपण चिंतन करत असेल, कारण चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे जशा प्रकारची आपली चेतना असेल, म्हणजे आपल्या चित्ताची अवस्था जशा प्रकारची असेल तशा प्रकारचं कर्म आपण त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे चित्ताची भावना नेहमी आपण प्रसन्न ठेवली पाहिजे. अगदी छोटंसं जरी आपण कर्म करत असेल तरी चित्ताची भावना ही शुद्ध असावी, परिशुद्ध असावी, निर्मळ असावी. एक ग्लासभर आपण कोणाला पाणी जरी देत असेल तेही प्रसन्न चित्ताने आपण दिलं पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये करुणाभाव असेल, आपल्या मनामध्ये जर मैत्री भाव असेल आणि त्या मैत्री भावनेच्या द्वारा जर आपण ते कर्म केलं तर त्याचा लाभ होत असतो. त्यामुळे प्रसन्न चित्ताने केलेलं कर्म हे आपल्याला सहाय्यक ठरत असतं. आणि आपण जर अप्रसन्न असेल, आपण जर आपल्या चित्तामध्ये जर म्हणजे राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल आणि तशा प्रकारचं कर्म जर आपण करत असेल तर मग त्याचा विशेष काही लाभ आपल्याला होत नाही. त्यामुळे प्रसन्न चित्ताने जसं म्हणजे चेतना खूप महत्त्वपूर्ण आहे. कर्म करताना चेतना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जसं उदाहरण म्हणून आपण बघूया व्यवहारामधलं. जसं समजून घ्या, जर तुम्ही कधी ऑब्झर्व केला नसेल पण तुम्ही जर कधी करसाल ऑब्झर्व तर तुमच्या लक्षामध्ये ही गोष्ट येऊ शकते. जसं एखादा भिकारी आहे, एखादा भिकारी व्यक्ती आहे आणि आपण जर समजा बसस्टँडला किंवा स्टेशनला गेलो, भिकारी व्यक्ती म्हणजे त्याचे कपडे वगैरे एकदम म्हणजे घाण असतात किंवा केस वगैरे सगळे विखुरलेले असतात. आणि अशा प्रकारच्या भिकाऱ्याकडे आता त्याच्याकडे जर कुणीही जरी बघितलं तर आपल्या मनामध्ये काय असं म्हणजे प्रेमभाव उत्पन्न होईल असं काय सांगता येत नाही प्रत्येकाच्या. सहज त्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये काय भाव उत्पन्न होतो? एक तर किळस भावना उत्पन्न होते किंवा त्याप्रती घृणा उत्पन्न होते आपल्या मनामध्ये. आणि जर समजून घ्या आपल्या मनामध्ये तो भाव उत्पन्न झाला, म्हणजे घृणेचा भाव उत्पन्न झाला किंवा द्वेषाचा भाव उत्पन्न झाला आणि त्या क्षणी म्हणजे त्या व्यक्तीने जर आपल्याकडे बघितलं असेल, आपण जसं त्याच्याकडे बघितलं आणि त्याच दृष्टीने जर त्याने आपल्याकडे बघितलं तर तो कसा बघतो आपल्याकडे? म्हणजे तो सुद्धा जसं आपले रागाचे म्हणजे तरंग असतात तर अगदी ते सुद्धा तसंच बघतो. तो सुद्धा रागामध्ये आपल्याकडे बघतो. किंवा त्याला जर अधिक राग आला तर समजा मग दगड घेईल किंवा अंगावरती येईल किंवा मारेल असं. म्हणजे हे एक उदाहरण. जर समजून घ्या तोच व्यक्ती आणि आपण चालता चालता जात असेल, त्याच्याकडे बघत असेल आणि बघता बघता जर तुम्ही स्मित हास्य केलं, जर समजा स्मित हास्य केलं, तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव नाही आहे, तुम्ही स्मित हास्य केलं तर तुम्ही अनुभव घ्या तो व्यक्तीसुद्धा स्मित हास्य करतो, तो सुद्धा हसतो. का? कारण भगवंत असे म्हणतात की जे हृदयातून निघालेले जे वेव्ज असतात, जे तरंग असतात, जे मैत्रीचे असतात, जे करुणेचे असतात, जे मुदितेचे असतात, म्हणजे आपल्या चेतनेच्या द्वारा आपण जशा प्रकारचा विचार करतो, म्हणजे प्रसन्नतेने जर आपण विचार केला तर ती प्रसन्नता ते वेव्ज त्या व्यक्तीपर्यंतसुद्धा पोहोचू शकतात. भलेही तो प्रज्ञावान नसेल, भलेही तो ज्ञानी नसेल, तरीसुद्धा मनुष्याच्या अंतःकरणातील जे भाव असतात त्याची तीव्रता फार मोठ्या स्वरूपामध्ये असते. कधी कधी आपण म्हणतो बघा
त्याच्यावर काही विश्वास नाही आपला, पण कधी कधी असं म्हणतो, जर समजा आपल्याला गुचकी लागली तर आपण काय म्हणतो, बा कोणीतरी माझी आठवण केली, आहे की नाही. आणि सहज समजून घ्या, सहज जर त्या व्यक्तीने आपल्याला फोन केला, म्हणजे आता फोनची सुविधा आहे म्हणून, किंवा सहज तो व्यक्ती जर आपल्याला भेटला, जसं आता आई कोणीतरी म्हटल्यावर आहे ना, रात्री भंतीजी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि लगे भंतीजी मला सकाळी म्हणजे दिसले, आहे की नाही, आई म्हटलं, आहे की नाही. म्हणजे हा जो भाव असतो हे काय मिथ्या नाही बरं, म्हणजे हे काय चुकीचं नसतं हे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे अगदी अंतःकरणातून जेव्हा आपण म्हणजे भावना करतो, एक चिंतन करतो किंवा त्याची आठवण करतो, तर नक्कीच तशा प्रकारचे तरंग, पण ते शुद्ध असले पाहिजे, ते शुद्ध असले पाहिजे, ते पवित्र असले पाहिजे, ते निर्मळ असले पाहिजे, तर नक्कीच त्या व्यक्तीपर्यंत तशा प्रकारचे ते पोहोचत असतात. द्वेषाचे सुद्धा पोहोचतात, ऐक नाही, रागाचे सुद्धा पोहोचत असतात. आपण रागाने जर समजा एखादं चिंतन केलं, द्वेषाने जर केलं, तर तेही सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतात. जसं रस्त्याने जाताना ठेस जर लागली, आपल्याला कोणाचं आपण चिंतन करत असेल आणि ठेस लागली, तर आपण त्याच व्यक्तीला शिवा देतो, ज्या व्यक्तींचं आपण चिंतन करत असतो, आहे की नाही. पण आपण चुकतोय किंवा आपण इकडे तिकडे पाहत चाललो, त्याच्याकडे आपलं काही भान नसतं. ॲक्च्युली ते आपल्या मनामध्ये असणारे जे भाव असतात, तर ते भाव तशा प्रकारचे आपल्या हृदयातून निघत असतात आणि ती कृती तशा प्रकारची घडत असते. उगाच भगवंताने अंगुलीमालावरती विजय मिळवला का, ऐक नाही. उगाच भगवंताने नारागिरी हत्तीवरती विजय मिळवला का. उगाच भगवंताने काश्यप बंधूंच्या आश्रमामध्ये जाऊन मुचिलिंद नागराजाला शांत केलं का. तर भगवंतामध्ये असणारं जे बल असतं, ऐक ना. जर सामावतीचं आपण उदाहरण देतो, सामावतीने आपल्या मैत्रीच्या बलाने, ऐक ना, तिच्या म्हणजे राजाने, प्रद्युत राजाने तिच्या दिशेने अगदी म्हणजे तो राजा एवढा बलवान होता, त्याने जर म्हणजे बाण जर छेदला असेल तर 500 लोकांना तो छेदून जाऊ शकतो बाण, एवढी शक्ती त्याच्यामध्ये होती, एवढा तो बलवान होता. परंतु जेव्हा तो सामावतीच्या दिशेने बाण मारतो, सामावती मैत्रीची भावना त्याच्या प्रती करत असते, तर तो बाण अगदी सामावतीला म्हणजे स्पर्शसुद्धा करू शकत नाही. आणि भगवंताने तिला मैत्रीमध्ये म्हणजे संपूर्ण अंशी अग्रश्रावक जे भगवंताने सांगितले आहे, त्या अग्रश्रावकामध्ये सामावतीला भगवंताने अग्रस्थान दिलं आहे मैत्री बलामध्ये. ऐक ना, वेगवेगळे गुण असतात मनुष्यामध्ये, तर वेगवेगळ्या गुणांचं भगवंतांनी वर्णन केलं, तर सामावतीला मैत्रीमध्ये अग्रस्थान म्हणजे दिल्या गेलं आहे. तर मैत्रीची जे भाव असतात, ऐक ना, जे तरंग असतात, ज्याला भावना असं म्हटलं आहे, ही भावना आपण सदा सर्व काळ म्हणजे केली पाहिजे. आणि त्यामुळे आपण केलेल्या कुशल कर्माची भावना जर आपण करत असेल की मी हे दान पुण्य केलं, हे मी शील पालन केलं, हे मी प्रज्ञेचा अभ्यास केला, याची जर मी भावना करत असेल, तर ती भावना आपल्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते. जसं की आपण आपल्या जीवनामध्ये एखादा सुखद प्रसंग असेल आणि तो सुखद प्रसंग जर आपण अत्यंत बेचैन आहे, अत्यंत दुःखी आहे, कष्टी आहे किंवा खूप काही टेन्शन आहे आपल्या जीवनामध्ये, आणि अचानकपणे आपण म्हणजे कोणी नाही आपल्याजवळ, परंतु अचानकपणे जर आपल्या जीवनामधला सुखाचा क्षण जर आपल्याला आठवला, तर आपण काय करतो, सीमित हास्य करतो. ऐक ना, कोणी नसतं पण ते आपल्या मनालाच वाटतं की नाही, तो क्षण माझ्या जीवनामध्ये खूप सुखाचा होता. आणि त्यामुळे असे क्षण आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे संग्रहित करावे की ज्या क्षणाला जेव्हा जेव्हा आपण आठवतो, तेव्हा तेव्हा आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे, आपल्या अंतर्मनाला ते सुखाचा भाव उत्पन्न झाला पाहिजे. आणि त्यामुळे शीलाची भावना, कुशल कर्माची भावना आपण केली पाहिजे. जर कुशल कर्माची भावना मनुष्य करत असेल, प्रज्ञेच्या द्वारा शीलाचं पालन करत असेल, शीलावर प्रतिष्ठित राहत असेल, दान पुण्य करत असेल, प्रज्ञेचा अभ्यास करत असेल, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. आणि अशा प्रकारे भगवंताने त्या ठिकाणी तो उपदेश दिलेला आहे. म्हणजे या तृष्णेला नष्ट करण्यासाठी शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शील कर्म, दान कर्म आणि प्रज्ञेचं कर्म, हे 3 कर्म आपल्या जीवनाचा आधार आहे. आणि त्यामुळे आपल्या मनाने केलेले जे कर्म असतात, कधीकधी तर असं होतं की आपण जर प्रसन्न चित्ताने एखादी जर गोष्ट केली असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ते प्रसन्न चित्ताने केलेलं कर्म म्हणजे अगदी सुगतीलासुद्धा, देवतागतीलासुद्धा घेऊन जाऊ शकतात. ऐक ना, मठ्ठकुंडलीचं उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपण बघतो. तो केवळ भगवंताला बघतो आणि बघितल्यानंतर तो असा विचार करतो की माझ्या मूर्ख पित्यामुळे मी सम्यक संबुद्धाचं दर्शन घेऊ शकलो नाही, मी त्यांना दान देऊ शकलो नाही,
मी कुठल्याही प्रकारचं कुशलकर्म पुण्यकर्म करू शकलो नाही. माझे हात जर चांगले असते तर मी सम्यक संबुद्धाला भिक्खू संघाला वंदन केलं असतं. मी जर चांगला असतो तर मी भगवंताला दान पुण्य केलं असतं. मी जर चांगला असतो तर मी बुद्धाला शरण गेलो असतो, धम्माला शरण गेलो असतो आणि संघाला शरण गेलो असतो. असं म्हणून तो मृत्यूला प्राप्त होतो. भगवंत असे म्हणतात की तो त्या कुशलकर्माच्या बलाने देवता गतीला म्हणजे प्राप्त होत असतो. का? कारण त्याची जी चेतना असते म्हणजे मृत्यूच्या क्षणाची ती अत्यंत प्रसन्न असते आणि त्यामुळे आपलं शेवटचं चित्त म्हणजे मृत्यूच्या क्षणाचं चित्त प्रसन्न राहण्यासाठी म्हणजे काय सहज प्रसन्न होते का? आपण जर म्हटलं मी आयुष्यभर अकुशल कर्म करतो आणि मरायच्या वेळेस मी खूप चांगला विचार करतो, असं होऊ शकते का? असं नाही होऊ शकत, ऐक ना. कारण ते चित्ताचे जे संस्कार असतात ते ऑलरेडी बनलेले असतात, ऐक नाही. मग लोक मृत्यूला प्राप्त होताना आपण बघतो बघा, ऐक नाही, म्हणजे याची वाट पाहतात लोक, त्याची वाट पाहतात, संपत्तीच्या प्रति त्यांच्या मनात तृष्णा असते आणि त्यामुळे शक्यतो मृत्यूला प्राप्त होताना लोकांची जी भावमुद्रा असते ती एकदम रागीट असते, द्वेषी असते, क्रोधी असते किंवा हातपाय खोरून ते मृत्यूला प्राप्त होतात किंवा वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या ज्या भावना असतात. का होतं असं? कारण त्यांनी आयुष्यभर जे केलेले कर्म असतात त्या संपूर्ण कर्माचा संचय त्या ठिकाणी तेव्हा त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. म्हणजे तेव्हा त्याला त्याची जाणीव होते की मी माझ्या जीवनामध्ये कोणते कुठल्या प्रकारचे कुशलकर्म केले किंवा अकुशल कर्म केले. आणि कुशलकर्माचं जर पारडं जड असेल तर त्या ठिकाणी कुशलकर्माचा विचार जास्त होतो. अकुशल कर्माचं पारडं जर जास्त असेल तर त्या प्रसंगी मग अकुशल कर्माचा विचार होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात शील हा आपल्या जीवनाचं जसं तराजू आहे, ऐक ना, तराजू जसं माप करतं म्हणजे दोन्ही वस्तूंचं, अगदी तशा प्रकारे एक आपल्या जीवनाचं कुशल आणि अकुशल कर्माचं एक मोजमाप आपल्याकडे असलं पाहिजे की कुशल कर्म माझ्याकडे किती आहे आणि अकुशल कर्म माझ्याकडे किती आहे. तर त्यामुळे सदा सर्व काळ कुशल कर्माचा संचय आपण केला पाहिजे. थोकं पुण्य करोती असं भगवंताने म्हटलं आहे. थोडे कुशलकर्म आपण केले पाहिजे. जसं व्यवहारामध्ये मन आहे की थेंबाने तळ साचतं, एक भगवंताचं वचन आहे. आज व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो की थेंबाने तळ साचतं. भगवंताने 2600 वर्षापूर्वी असं म्हटलं की थोकं पुण्य करोती, म्हणजे थोडे कुशलकर्म करून आपल्या कुशलकर्माचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण शील पालन करावं, दान पुण्य करावं आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपलं हे जे मानवी जीवन आहे हे मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी श्रद्धाने आणि संपूर्ण अवघड परिवारांनी 6 बनतेंना 6 बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने श्रद्धाला व संपूर्ण अवघड परिवारांना व तुम्हा सर्वांनासुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. ठीक आहे. 10-15 मिनिट